हे बघा आमचे मावळे 9 वाजता डोंबिवलीमधून निघालेले आहेत आणि आता पोचले. त्याचं नाव आहे साहिल, त्याचं नाव आहे रोहित हायकर आणि आमचा ॲनी जग्गूबाई ड्रायव्हर. नाव काय मित्रा तुझं? ते ब्लॉगर सध्या दमलेले आहेत, त्यांना चहाची गरज आहे. कॉफी हवी आहे तुम्हाला? इन्फ्लुएन्सर आलेले तर मित्रांनो फायनल पालीला मित्राच्या घरी. वाजलेले सकाळचे 3:30 आणि हे बघा यांचे चेहरे 1 तास. तर आता आम्ही सर्वजण तयार होतोय. आमचे ड्रायव्हर बघा ड्रायव्हर झोपेमध्येच आहे. सर्वांचा जोश बघा कसा आहे. तर सर्वांसाठी विशालदानी चहाची सोय केली, ते पण एकदम पहाटे लवकरच. ती पण अद्रकवाली चहा सर्वांसाठी. चहा आणि मोन्याको भेटला की दिवस चालू होता आपला. 3:30 वाजता आम्ही त्याला त्रास दिलाय. मावळ्यांचे घोडे तयार आहेत, मावळे याचे बाकी. इकडे आमचं डिस्कशन चालू आहे, कसं काय पुढचं प्लॅनिंग करायचं आहे ते. आपल्या विशाल भाऊने आपल्यासाठी खूप काही केलंय, पूर्ण सोय वगैरे, त्यासाठी धन्यवाद विशाल भाऊ. तर मित्रांनो आलेलो आम्ही आता सुधागडाच्या पायथ्याशी असलेले पाश्चात्य ठाकूरवाडी मध्ये आमची ट्रेक सुरू झालेली आहे. तर पायवाट चालू झालेली आहे. गाववाडीमधून ठाकूरवाडीमधून आम्ही वरती निघालो आणि प्रॉपर अशी पायवाट. थोडा श्वास वाढायला लागला. अर्धा ट्रेक झाला आणि आता समजले कोणीच पाणी घेऊन नाही आलेलं आहे. असे ट्रेकर आमचे. पहिला ब्रेक घेताना बघा कसं फील करतायत. आता बघा ड्रायव्हर आपला मेडिटेशन करतोय. विशाल कदम गाईड आणि हा आमचा ज्युनियर गाईड रामागोम झालं. आता आम्ही पोचलोय शिर्डीपर्यंत. अर्धी वाट झालेली आहे कंप्लीट. आणि पायऱ्या लागलेल्या आहेत आम्हाला. अजून एवढं वरती चढायचं आहे. बघू शकता पाण्याच्या शोधात चाललेलो होता. पाणी कोणीच घेऊन नाही आला, कोणी घेऊन नाही आला. आणि चिरकत बुरुजापासून आम्ही लेफ्टला आलो आहे. आता एक छोटासा पाण्याचा टाका आहे, बघूया तिथे पाणी कसं आहे, पिण्यायोग्य आहे का. आता पाणी आहे, चांगलं आहे वाटतंय तर, पण नाही, खराब आहे पाणी, खराब आहे, पिऊ शकत नाही पाणी. आम्ही आलेलो आहोत पाण्याच्या टाक्यांपाशी. पिण्याचं पाणी फिल्टर एकदम. बॉटल आणली नाही ना, त्याचा परिणाम आहे. पण चांगलं आहे पाणी, प्युअर आहे. बघू शकता. हे बघा कसं वाटलं तुम्हाला? एकदम क्लिअर आहे. चला वाटप चालू करते आहेत गावचे कार्यकर्ते, पालीचे कार्यकर्ते आहेत. विशाल कदम. किती वाजले? किती? 6:24 झालेले आहेत. सनराईज पण होणार आहे. तर इकडून पुढे गेल्यावर डाव्या साईडला वाडा. हा बघा, हा वाडा आहे.
आणि वाड्याच्या उजव्या साईडने आपल्याला आतमध्ये जायचं. आता पाणी पिल्यानंतर थोडीशी एनर्जी एनर्जी आली ना, हायड्रेटेड झाले बॉडी. वाटतंय खरं सांगतोय, पाण्याची किंमत समजली आम्हाला. चला आम्हाला समजली. तर दारू कोटार हे बघा, दारू कोटार बघून किती खुश झालेत आमचे मित्र. आणि इकडे बघू शकता तुम्ही, ते बघा हे तैलबैल आहेत दोन तैलबैल. आणि या साईडला इकडे चला टकमक लोकांकडे. आता आम्ही चाललेलो आहोत भोराई माता मंदिराकडे. तर आता आपण आलेलो आहोत भोराई माता मंदिराकडे. हे भोराई माता मंदिर आणि बघू शकता तुम्ही हे दीपस्तंभ आहे. दीपस्तंभाच्याच बाजूला लाईनमध्ये असे विरगळ आहेत, खूप सारे विरगळ आहेत. त्या मानाने तुम्ही बघू शकता की इथे किती युद्ध झाले असतील, किती लढाया झाल्या असतील. आणि हे कोणते तरी देवांचे. आपला मित्र आहे विशाल कदम, इथलंच आहे सुधागडचाच. तर तो आपल्याला थोडक्यात विरगळांबद्दल माहिती देईल. सर्व इतके विरगळ या आजूबाजूच्या गावांमध्ये आणलेले पार रायगडवाले. तर मग ह्या विरगळींचा असा अर्थ आहे की ह्या गावातील वीर हा याची पूर्ण त्याची निशाणी दाखवली. निशाणी म्हणा म्हणजे काही त्याची एक खून, नाहीतर मग त्याचा केलेला हा पराक्रमाची स्टोरी आहे. हा तर मग इथं मला ज्यात माहिती आहे त्यामधली ही एक विरगळ मला सापडलेली आहे. त्यामध्ये बघा इकडे दाखवा जरा क्लोज. हा बघा हा वीर आहे आणि ह्याच्यासोबत हे युद्ध चालू आहे. त्या युद्धामध्ये हा वीर हा बघा शरणागतीला प्राप्त झालेला आहे. त्याला वीर मरण आलेलं आहे. तर त्याचं वीर मरण आलेल्यामुळे त्याला ह्या बघा इथे 2 अप्सर आहेत आणि हा वीर इथे कैलासाला प्राप्त म्हणजे त्याला स्वर्गामध्ये प्राप्ती झालेली आहे. तर तरी इथे बघा इकडे कॉर्नरला 2 कॉर्नर असे. भोराई माताच्या मंदिराच्या आजूबाजूला हे अज्ञात वीरांच्या समाधी पण आहेत, तर तुम्ही बघू शकता. आणि ह्या वीरांच्या समाधी खूप अशा मोठ्या मोठ्या आहेत. भोराई माता मंदिराच्या आवारामध्येच एक हनुमंताचं मंदिर आहे. तर मित्रांनो, हा आहे महादरवाजा सुधागडचा आणि हा धोंडशे गावातून येतो. आणि जवळपास इथे पोचायला 2 ते 2.5 तास लागतात. आणि या महादरवाजाचे वैशिष्ट्य असे आहेत की ह्याची रचना रायगडाच्या महादरवाजाप्रमाणेच आहे. गोमुखी रचना केलेली आहे. आणि दरवाजावर तुम्ही बघू शकता शरफचे चिन्ह आहेत दोन्ही साईडला. आणि वाड्याकडे चाललेलो आहोत. आम्हाला सकाळपासून 4 वाजल्यापासून आता वाजलेले आहेत 9 वाजल्यापर्यंत आमच्यासोबत डॉगेज बाय आहे. वा, असे पण स्टंट मारता आले पाहिजे मित्रांनो. तू चल ॲनी, कमॉन ॲनी. तर आता मला पाण्याचा टाका भेटलेला आहे आणि आता मी जुगाड करतो त्याच्यासाठी. पान लावलंय. मस्त मस्त मस्त. आता किती टाइम पकडू? हा, पाणी मिनरल वॉटर. पहिला मान सूरजला. मोठा आहे ना सगळ्यांमध्ये तो. खरंच तुमचं खूप आभार. आणि कसं आहे पाणी बघ एकदा. ग्लास दे ना. कसं आहे? थंडगार. तर मित्रांनो 10:44 झालेले आहेत आणि आम्ही आता जवळपास खाली उतरलेलोच आहोत. आणि घामाने पूर्ण वाट लागली आणि स्किन टॅन व्हायला लागली. 10 वाजल्या जे ऊन लागतंय ना कडक आहे. तर माझं तुम्हाला सजेशन आहे
हा किल्ला जर केला तर अर्ली मॉर्निंग करा, 3 किंवा 4 वाजता ना रे. 3 किंवा 4 वाजता बेस्ट टाइम आहे. आता जे आले आणि सोबत ग्रुप असेल तर 3-4 वाजता करा, नाहीतर सोलो करायचं असेल तर 5 वाजता पण ठीक आहे, काय एवढा काय प्रॉब्लेम नाही. फक्त गावामध्ये एंटर करताना तुम्हाला डॉग्स असणार, ते जरा ॲग्रेसिव्ह आहेत, त्यांच्यापासून थोडंसं सावध बस. बाकी ट्रेक खूप मोठा, फायनली ट्रेक कंप्लीट झालेला आहे. तर कसं वाटतंय जिग्नेश, कसं वाटतंय? लय खतरनाक. साहिल, हो जो धूप में कड़ी धूप में वो करप रहे ना, हम लोग कुछ नहीं बता सकते. मैं जाया था गोरा काला हो गया.